आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। रावेर तालुक्यातील निंबोल गावात विशेष ग्रामसभा अर्धवटात संपन्न। रावेर तालुक्यातील निंबोल या गावात दिनांक 20/8/2024 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली। मागील ग्रामसभा दिनांक 20/8/2023 रोजी घेण्यात आली होती, परंतु कोरम अभावी ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली। त्यानंतर पुढील सभा 27 तारखेला घेण्यात आली। ग्रामसभेत सुरुवातपासूनच नागरिकांची उपस्थिती चांगल्या प्रकारे होती। ग्रामसभेत भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा संपूर्ण हा अधिकार दिलेला आहे। सुरुवातीला ग्रामसभेत ठरावामध्ये घेतलेल्या कामाचा आढावा ग्रामसेवकाने वाचून दाखविला। त्यात पुढील प्रमाणे कामे घेण्यात आली। शेतकरी मजूर वर्गासाठी फळबागायतदार योजना, घरकुल योजना, तसेच जीवाभावी मैत्री या संस्थेसाठी जागेचा ठराव, कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी सभागृहाच्या जागेसाठी ठराव, असे ठराव घेण्यासाठी ग्रामसेवकाकडे अर्ज देण्यात आले। ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो, परंतु यावेळी या अधिकारावर गदा आली। ग्रामसभेत नागरिकांनी गावातील सरपंच वंदना पाटील यांना विकास कामाविषयी विचारणा केली असता उपसरपंच अशोक पाटील आणि ग्रामसेवक यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात आली। तसेच गावातील नागरिकांचे मते समजून घेण्याआधी, गावातील नागरिकांची कोणतीही समस्या जाणून घेण्याआधी ग्रामसेवक सरपंच यांच्याकडून सभा मध्येच थांबविण्यात आली। त्यामुळे संपूर्ण नागरिकांची तारांबळ उडाली। गावातील नागरिकांना सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही। यावरून बराच मोठा भ्रष्टाचार समोर येण्याचे चित्र दिसत आहे। ग्रामसभेत उपस्थित सरपंच वंदना पाटील, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक MD पाटील, नायब तहसीलदार TC धनगर, पोलीस पाटील योगेश, राहुल गुरुजी आणि 4 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक सदाशिव चौधरी, गंभीर दांडगे, प्रभाकर पाटील, देवीदास पाटील, वैभव महाजन, योगेश चौधरी, रवींद्र पाटील, रोजगार सेवक सईद, जीवाभावी मैत्री ग्रुप सदस्य, तसेच भगवान कोळी, संदीप धनगर, राजेंद्र महाजन, जहीर पठाण, ज्ञानेश्वर कोळी, शोभाबाई रंदे, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक ग्रामसभेला असंख्य संख्येने उपस्थित होते। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरी कोळी यांची रिपोर्ट। जय हिंद।